जिल्ह्याला देखील आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। साताऱ्यात रात्रभर पावसाची धुव्वाधार बॅटिंग पाहायला मिळाली। कराड पाटण तालुक्यातील पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाचा जोर कायम आहे। कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे। पावसानं लावलेल्या हजेरीमुळे शेतकरी राजा सुखावलाय। भात, भुईमूग, सोयाबीनसह इतर पिकांना देखील आवश्यक असणारा पाऊस पडत असल्यानं पिकांना जीवदान मिळाले। याच पावसाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। सातारा जिल्ह्याला पावसाचा आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे विशेषतः पश्चिम घाट परिसरामध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। 40 ते 50 किलोमीटर वेगाने या सरी कोसळणार असल्याचा अंदाज आहे। त्यामुळे घाट परिसरामध्ये सतर्कतेचा देखील इशारा देण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे पाण्याची आवक देखील धरणात मोठ्या प्रमाणात सुरू आहे। धरणात सध्या 92.38 टीएमसी पाणीसाठा शिल्लक झाल्यामुळे आता हा पाऊस आहे तो शेतीला देखील महत्त्वाचा ठरत आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भात शेती असेल, नाचणी असेल, त्याचबरोबर सोयाबीन असेल, या पिकांना पुनर्जन्म मिळाल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी हे जे पाऊस होता हा पाऊस पडत नसल्यामुळे या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत होतं आणि यामुळे हा पाऊस आहे तो अपेक्षित असणारा पाऊस हा योग्य वेळेवरती पडल्यामुळे शेतीला पुनर्जन्म शेती झाला आहे आणि शेतकरी मात्र सुखावला गेलेला आहे। पाऊस असाच सुरू राहिला तर मात्र या ठिकाणी परिस्थिती काहीशी बदलू शकते, कारण कोयना धरण भरण्यास फक्त आणि फक्त आपल्याला काहीशा मोजक्याच टीएमसीची गरज आहे आणि त्यानंतर मात्र पावसाचं येणारं पाणी आहे जे आहे ते मात्र नदीपात्रात सोडणं गरजेचं असणार आहे। त्यामुळे आता पाऊस जर असा सुरू राहिला तर मात्र या परिसरामध्ये काहीशी चित्र वेगळं दिसेल आणि पाऊस जर थांबला तर मात्र पुन्हा एकदा या परिसरामध्ये शेती आहे ती मात्र ओल्या दुष्काळापासून वाचू शकते। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।